या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे। त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही। अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात। यासाठी वेळी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करणे गरजेचे आहे। त्यामुळे आजारपणाचे निदान लवकर झाल्याने डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते। त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असे प्रतिपादन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी केले। माजी नगरसेवक जयकुमार माने मित्रमंडळात कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निक येथे मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिर व औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचे उद्घाटन करताना दिलीप माने बोलत होते। या शिबिरात एकूण 2557 जणांनी लाभ घेतला। या प्रसंगी माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी नगरसेवक बाळासाहेब माने, किर्लोस्कर फेरस लिमिटेडचे एचआर मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। शिबिरासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी नागरिकांची नेत्र तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी करण्यात आली। सर्व रुग्णांना औषधासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। महिलांसाठी खास स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती। हजारो नागरिकांनी आपली नेत्र तपासणी केली। या सर्वांना मोफत चष्मेही वाटप करण्यात आले। या शिबिरामध्ये सोलापूर शहरातील बालरोग तज्ञ डॉक्टर सुनील घाटे, एमएस सर्जन डॉक्टर शिरीष कुमठेकर, हृदयरोग तज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी, बालरोग तज्ञ डॉक्टर समीर खान, सर्जन डॉक्टर अशोक बोल्डे, बालरोग तज्ञ डॉक्टर मिताली बोरगावकर, सर्जन डॉक्टर कुलदीप सिंग दोडमनी, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अर्पिता कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अक्षय हरमशेट्टी, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तन्वंगी जोग, त्वचारोग तज्ञ डॉक्टर राजश्री वागचौरे आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अजित कुलकर्णी, डॉक्टर मृणाल खंदारे, डॉक्टर शिवकांची चिप्पा, डॉक्टर श्वेता बाकडे, डॉक्टर आदित्य जिप्रे, डॉक्टर अंजली आवटे, डॉक्टर नाजनीन शेख, डॉक्टर अथर्व इंडी, डॉक्टर अंजुम शेख, डॉक्टर अक्षता हळीगळी, डॉक्टर अनिकेत कवडे यांनी सहभाग नोंदवला। आरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, वाडिया हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे सहकार्य लाभले। या सर्वांचे आभार माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी मानले। यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत लिंबितोटे, तानाजी शिंगारे, रसूल शेख, अरुण पवार, संजय गरड, तुळशीदास सपकाळे, विरेश खुने आदी उपस्थित होते। शिबिरासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।